मुंबईतील मतदार याद्यांसंदर्भातली ही अतिशय धक्कादायक बातमी आहे आणि धक्कादायक आकडेवारी सुद्धा समोर आली आहे। कारण मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या आता 11 लाखांहून अधिक आहे। 4,33,000 मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं सुद्धा दुबार मतदार यादीमध्ये नाव आलंय। किशोरी पेडणेकरांचं नाव तर 2 वेळा आलेलं आहे, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांकडे येतोय। हेमंतजी, मला सांगा की महाविकास आघाडी असेल, राज ठाकरे असतील, यांनी सुद्धा या दुबार मतदार याद्यांवरती आवाज उठवलेला होता। आता चक्क राजकारण्यांची सुद्धा, राजकीय नेत्यांची सुद्धा नावं याच्यामध्ये दुबार येतात। काय वाटतंय हे या नावांचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो निवडणुकांच्या काळामध्ये? कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या की महाविकास आघाडी किंवा असं हा प्रश्न नाहीये, तर सर्व पक्षांनी एक तो मोर्चा काढला, सत्याचा मोर्चा, जी निवडणूक यंत्रणेचा म्हणजे जी लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, जो घटक आहे, ही निवडणुका या पारदर्शी व्हायला पाहिजेत। आणि यासाठी या निवडणूक याद्या आहेत त्या पारदर्शी असाव्या आणि त्याच्यातले सगळे घोळ दूर करावे अशी आमची मागणी होती। अहो, ती मागणी केल्यानंतर आता ज्या प्रारूप याद्या ज्या प्रसिद्ध झाल्या 20 तारखेला, त्याच्यामध्ये एवढा मोठा गोंधळ आहे की जे महानगरपालिकेचे जे वॉर्ड्स आपण आता ज्या येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी जे वॉर्ड हे केलेले आहेत, आरक्षित केलेले आहेत, म्हणजे याद्याच्या याद्या दुसऱ्या वॉर्ड्स मध्ये गेलेल्या आहेत। तुम्हीच आता सांगताय की 11 लाख नावं ही दुबार आहेत, त्यातली जवळजवळ 4.5 लाख नावं ही पश्चिम उपनगरात आहेत। म्हणजे आता तर आज जर मी बातमी अशी ऐकली की 103 वेळा काहीतरी एका मतदाराचं नाव आलंय। म्हणजे काही ठिकाणी तर याद्याच्या याद्या गायब झाल्यात, काही ठिकाणी अज्ञात मतदार आहेत। म्हणजे ज्या इमारतीमध्ये 120 मतदार आहेत तिथे 180 मतदार आलेले आहेत। ते 60 मतदार कुठून आले या तिथल्या इमारतीच्या सेक्रेटरींना विचारलं, त्यांच्या सगळ्या रहिवाशांना त्यांना माहित नाही हे अज्ञात मतदार आले कुठून, हे वाढीव मतदार आले कुठून। सगळ्यात महत्वाचा प्रश्न की यांनी जे नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने जे जारी केलं होतं, जे प्रसारित केलं होतं, त्याच्यामध्ये म्हटलंय की राज्य निवडणूक आयोगाला आता म्हणजे 1 जुलै 2025 ला ज्या याद्या लॉक झाल्या त्याच्यानंतर कोणतीही वगळणी किंवा त्याच्यात समाविष्ट करण्याचा अधिकार नाही। आता मला सांगा, ही वाढीव नावं जर वगळली जाणार नसतील आणि ही तशीच राहणार असतील तर हे वाढीव मतदार नेमकं वाढवलंय कुणी आणि कोणासाठी आहे ते? आक्षेप आम्ही सगळ्यांनी घेतलाय की आमचे आक्षेप आम्ही लिखित स्वरूपात दिलेत। नक्कीच। आता गणेश खंडकरजी, मी तुमच्याकडे येतोय। गणेशजी, आता आपण बघितलं असेल तर अनेक आंदोलनं सुद्धा झाली गेल्या काही दिवसांपूर्वी। आंदोलनं झाली, आवाज उठवला, निवडणूक आयोगाला प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेले होते, मात्र याच्यावरती अजून सुद्धा तोडगा निघत नाही। आता तर असं कळतंय की याच मतदार याद्यांवरती ही निवडणूक होणार आहे। काय वाटतंय, जर पुन्हा एकदा या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर निकाल जर तुमच्या बाजूने लागला किंवा कुणाच्याही बाजूने निकाल लागला तो पुढचा प्रश्न आहे, मात्र याच्यानंतर पुन्हा एकदा टीकेची झोड उठू शकते असं वाटतंय निवडणूक आयोगावरती? परत एकदा सांगतो, छापील भाषण तयारच आहे निकाल लागल्यानंतर द्यायचं। त्यामुळे आम्हाला याचं काय आश्चर्य वाटत नाही। आणि एक गोष्ट महत्वाची, मला एक सांगा ना की मुंबई महानगरपालिकेच्या याद्या ह्या कोण प्रसिद्ध करतं? हेमंत कांबळे सांगतील का? तुम्हाला माझ्याकडून उत्तर अपेक्षित आहे, कोण प्रसिद्ध करते? तुम्ही आमच्यावर टीका करताय, तुम्ही या दुबार मधलं तुमच्यावर टीका केली नाही। सगळ्यात महत्वाचं खंडकर साहेब, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। मी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतला आणि तुम्हाला राग आलाय त्याचा, हे वारंवार होत आहे। मी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती बोट ठेवलंय, मी त्याच्यावरती बोट ठेवलंय। निवडणूक आयोगाने विधानसभेच्या याद्या फोडून दिलेल्या आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात फक्त आम्ही इथे नोडल ऑफिसर आहे, आम्हाला कोणतेही अधिकार नाहीयेत। मी तुमच्यावरती आक्षेप घेतलाच नाहीये, तुम्ही स्वतःच्या अंगावर का उडून घेताय? वारंवार होतंय। आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो तर भाजपला राग का येतो? अहो कांबळे साहेब, एकतर म्हणणं पहिलं नीट ऐकून घ्या, एवढा तुमचा तोल जाऊन देऊ नका। आपण चांगले मित्र आहोत। मी निवडणूक आयोगाचा प्रवक्ता नाही। निवडणूक आयोगाला जे करायचंय ते करतील। तुम्हाला जे निवडणूक आयोगावरती आक्षेप घ्यायचे तुम्ही मोकळे आहात। तुम्ही म्हणालात आम्ही तंगड तोडू, तुम्हाला जे तंगड तोडायचे तोडा,
तुम्ही म्हणाला कोणाचं तगडं तोडलं? कोण म्हणाला? जे करायचं ते तुम्ही करा, आम्ही तुम्हाला नाही ते नको ते शब्द माझ्या तोंडी घालू नका. मी तगडं तोड वगैरे अशी कुठे भाषाच नाही बोलली. स्पष्ट यामधलं म्हणणं खडकरजी आणि हेमंत कुमारजी, आपल्यासोबत सुनील मोदी सुद्धा आहे, ठाकरे गटाचे प्रवक्ते. आपण त्यांचं सुद्धा विश्लेषण बघूयात. सुनीलजी, आपण बघितलं असेल तर किशोरी पेडणेकरांचं सुद्धा नाव मतदार यादीमध्ये दुबार आलेलं आहे. या दुबार मतदार यादीच्या या सगळ्या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचा सुद्धा मोठा वाटा होता. काय वाटतंय, कसा परिणाम ठरू शकतो आगामी निवडणुकांच्या काळात? नाही, काय झालंय, निवडणूक आयोगाकडे अनेक रिप्रेझेंटेशन सर्व पक्षीय लोकांनी दिलेलं आहे आणि ते रिप्रेझेंटेशन दिल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, ती होताना दिसत नाहीये. महत्वाचं काय आहे, ही तक्रार म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कोल्हापूरमध्ये दुबार मतदानाची तक्रार किमान एक 40 ते 45 लोकांनी गेल्या दीड वर्षापूर्वी दिली होती. तरी देखील निवडणूक आयोगाकडे स्टाफ नाही, या कारणाकरता त्या तक्रारीचं निराकरण करण्यात आलेलं नाही. आता मुंबई सारख्या जर ठिकाणी जर 11-11.5 लाख जर दुबार मतदार येत असतील तर तो निवडणुकीवर फार मोठा परिणाम आहे आणि म्हणून या दुबार मतांचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. त्या व्हेरिफिकेशन प्रमाणे त्यांचे एक अंडरटेकिंग घेतलं पाहिजे आणि जिथं ते मतदान करणार नाही तिथं त्या फुल्या मारल्या पाहिजे, तरच मुंबई महापालिकेचा निकाल हा व्यवस्थित लागेल. आता किशोरी पेडणेकरांचं नाव दुबार आले आणि म्हणून ठाकरे गट अडचणीत आला असं म्हणण्याचं काही कारण नाही. किशोरी पेडणेकर 15 वर्षापूर्वी एका ठिकाणी राहत होत्या, त्यामुळे तिथेही त्यांचं नाव होतं. 15 वर्ष झालं ते आता तिथं अस्तित्वात आहे, तिथं राहत आहेत, त्यामुळे तिथं नाव आलेलं आहे. यांचं 15 वर्ष निवडणूक आयोग करते काय? दुबार मतांची गोळाबेरीज करू शकत नाही, हे निवडणूक आयोगाचं फेल्युअर आहे. आणि निवडणूक आयोगाकडे राज्य सरकार, केंद्र सरकार पुरेसा स्टाफ देत नाही, व्हेरिफिकेशन देत नाही, कुठल्या तरी शिक्षकांना कामाला लावतं. आता कोल्हापूर महापालिकेसारख्या अनेक महापालिकेमध्ये BLO कुठले तरी नेमलेत, त्यामुळं ते घोळ झालेला आहे, यादी बरोबर झालेली नाही. आणि मग निवडणूक आयोग करते काय असं म्हणल्यानंतर भारतीय जनता पार्टीला राग येतो. तो राग काय येतो हे मला काही कळत नाही. माझं एवढंच मत आहे की आता दुबार मताचं तरी व्हेरिफिकेशन करून एक ठिकाणी मतदान करण्याचा निर्णय खरंय सुनीलजी, याच्यावरती दुबार परीक्षण होणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. गणेश खडकरजी, आपण आपलं बोलणं पूर्ण करा. नाही, मी मगाशी 2 वेळा तुम्ही बोलताना थांबवलं, मला आताही तुम्ही माझं म्हणणं मांडून दिलं नाही. तुम्हाला वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग नेमका आता काय भूमिका घेतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणुकांवरती काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपल्या तिघांचे सुद्धा, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल. आणि या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.